विशाल आपण यायचं आहे. आपण आहेत सामनावीर. चला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत अनिल. येलूर संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि इथे मात्र पहिला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी अनिल पाटील भाई गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. मानसिंग आणि सौरभ दोन्ही सलामीचे बॅट्समन खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. काय गोलंदाजी चालली आहे. हा प्रकार चेंडू होता मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. पाठीमागे खेळाडू आहेत. गादे करतील फेकी करतील दरम्यान एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धाव संघाच्या धावसंख्येत सिग्नेशा होतोय. धावफलकावर धाव लागलीत 1. एक वाजून 5 मिनिटांनी आपला पहिला चेंडू पडलेला आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत. येलूर संघ आपण नोंद घ्यायची आहे. वाईटचा इशारा होता पंचांचा. दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एक अवांतर संख्येने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावर. सौरभ आडव्या बॅटने खेळाय. फटका चांगला आहे मात्र चेंडू जाईल सीमा रेषेपार. चौकार. भाई पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. करुंगे संघाचे फलंदाज चंद्र वारग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. अनिल पाटील बाईंनी जर या षटकामध्ये विकेट मिळवली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा सुंदर वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अंपायरना कवायत करणार हा चेंडू असेल. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी चालली. अचूक टप्पा पाहायला मिळालाय. गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतात गोलंदाज अनिल. संघाचे आधारस्तंभ आहेत अनिल पाटील बाई. दिलदार व्यक्तिमत्व आहे. डॉट चेंडू होतोय अप्रतिम आणि इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. विचार विनिमय करून हा निर्णय घेतला. वाईटचा इशारा दिलाय पंचांनी. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा वाईटचा इशारा. वारंवार व्हाईट बॉल फेकले जात आहेत. वारंवार अवांतर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत बोनसच्या स्वरूपामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र धावफलकावर धावायला लागले ते तब्बल 9. आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. गोलंदाज अनिल यांच्यामधून 9 धावा नक्कीच खर्च केला. मात्र लोअर चेंडू आणि इथे मात्र विकेट अर्जित केले. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळालं सौरभ यांचे. नक्कीच पारितोषिकाला पात्र झालेत अनिल पाटील भाई. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. 9 धावा खर्च केला. मात्र 1 विकेट अर्जित केली गेली. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू अमित कांबळे मॅन फ्रॉम कोळगाव. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अमित कांबळे हा फलंदाजाचा संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये बोलबाला आहे तोच अमित कांबळे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सध्या नॉन स्ट्राईकवर असतील. स्ट्राईकवर असतील मानसिंग. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत बाबू. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन सज्ज आहेत बाबू. इथे मात्र पुल केलाय. चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. तब्बल 13 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. दबदबा बनवलाय. प्रेशर केलं बनवलंय या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवर थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. इथे मात्र उलटा शॉट रिव्हर्स शॉट पाहायला मिळाला. चेंडू जातोय दन 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 करत अलाउंड द कार्पेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅक चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार असेल मानसिंगच्या बॅट मधून.
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा येतो वाईटचा इशारा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत बाबू. आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाले, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूवर बॅक टू बॅक चौकार ठोकलेत फलंदाज मानसिंग याने. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, बॅकअप चांगला आहे. थर्डमॅन रिजनला क्षेत्ररक्षक, फायनल रिजनला क्षेत्ररक्षक चांगलं केलंय. नक्कीच 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू येतोय. पंचांकडे अपील केले, मात्र अपील फेटाळले. डॉट चेंडू काउंट केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम असं पुनरागमन केलंय गोलंदाज बाबू याने. पहिल्या त्यांची चेंडूवर बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर शेवटचे 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. गॅदर करतील, फेके करतील. या दरम्यान 1 धाव पूर्ण करतात. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्स यांना. ते मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील मानसिंग. अजूनही अमित नॉन स्ट्राईकला आहेत. विशेष कौतुक करेल ओम साई MTCचा. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा ओम साई MTC यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. शेवट तिसरा षटक संदीप. खोलवर टप्प्याचा चेंडू, डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी आहे, सत्तिक यॉर्कर पाहायला मिळाला. लाईन आणि लेंथ क्रिकेटचा क्लास दाखवतोय, गोलंदाजामधील कौशल्य दाखवतोय गोलंदाज संदीप. पुन्हा एकदा खेळवर टप्प्याचा चेंडू. खेळाडू आहेत मात्र बनतील दर्शक. चेंडू गेलाय समोरच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. डीजे तब्बल 29 या आकड्यावर. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. धावफलकावर धावा लागले 30. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट बॉल. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाजावर. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल हाताळले गेलेत. अगो टप्प्याचा चेंडू आणि बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 बाउन्स वॉर्निंग केली जाते पंतांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. शेवट तिसरा षटक. कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू आहेत. 1 बाउन्स गॅदर करतील. दरम्यान 1 धाव पूर्ण करतात. सुंदर फेकी पाहायला मिळाले. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 32 या आकड्यावर. 32 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑन 1 विकेट. आता मात्र अमित कांबळे असतील स्ट्राईकवर. अमित कांबळेच्या बॅट मधून मोठे फटके येतील का पाहायला मिळेल पुढच्या चेंडूवर. आणि हा फटका आलाय, सुरेख फटका चेंडूवर केलाय अमितने. कडक प्रहार. चेंडू गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर.
यावेळेस मात्र लॉंग ऑन बॉल डिक्लेअर करते, लॉक केलाय आणि डिलिव्हर केलाय स्टँड मध्ये. अमित कांबळेच्या बॅट मधून आलाय ध्यानगणित असा षटकार. वादळी खेळानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 44 या आकड्यावर. काय फटके पाहिलेत, 2 चेंडू, शेवटच्या 2 चेंडूवर अप्रतिम असे फटके अमितच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अमित फॉर्म मध्ये आलाय म्हटल्यावर कोळगाव संघ नक्कीच डगआउट मध्ये खुश असेल. नवीन गोलंदाज बाबू. सर्व खेळाडूंना विनंती असेल, जेवण आलेलं आहे, ज्यांना कोणाचं जेवायचं असेल त्यांनी जेवून घ्यायचं आहे. आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडूंना जेवणाची सोय केलेली आहे. यावेळी देखील सुरेख प्रहार, चेंडू कव्हर करतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. 6 धावा डीजे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले फलंदाज मानसिंग याने आणि ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि मात्र सुटलाय झेल. जीवदान मिळाले फलंदाज मानसिंग याला. तर पकडा कॅच आणि जिंका मॅच. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 52 या आकड्यावर. 52 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा रेषे पार, षटकार. षटकार, बिग 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 षटकार डीजे. लागले तब्बल 58. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आनंद कारपट मिड विकेटच्या दिशेने खेळाडू जातो. इथे मात्र फंबल झालाय. दुसरी धाव झाली आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. तिसऱ्या धावेला मात्र विकेट प्राप्त केले. धावबाद होत आहेत फलंदाज मानसिंग. बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. लॉंग ऑन मध्ये खेळाडू मात्र फंबल झाले, चुकी घडते. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 62 या आकड्यावर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर अमितच्या बॅट मधून नक्कीच पहिल्या चेंडूवर 9 धावा आल्यात, पहिल्या षटकावर 9 धावा आल्यात, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 21. सातत्यपूर्ण फलंदाजी पाहायला मिळाले फलंदाजांकडून. टेपआउट करून करण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. एक धाव असेल. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 63 या आकड्यावर. 63 ऑन स्कोरबोर्ड. 64 धावांची गरज असेल येलूर संघाकडे. येलूर संघ देखील तितकाच मातब्बर आहे, तितकाच
येलूर संघाकडे क्षमता आहे 64 धावा चेस करण्याचे. त्याचा सुंदर खेळाडू, अप्रतिम सर्वोत्तम खेळाडूचं प्रदर्शन मात्र इथे घडवावं लागेल. संघ जरी अडचणीत असला तर पुनरागमन करण्याची संधी आहे येलूर संघाला. चला पुढील होणारा सामना श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवर विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक मांडलाईवाडी आणि कोळगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल. चला 64 धावांचं आव्हान असेल. चला शेवटचा कॉल असेल. निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाचे संघनायक आता आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कोळगाव संघाचे संघनायक आपण देखील या. दोन्ही संघाला सामन्याचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण इथं हजर पाहिजे. चला बॅटर्स पाठवा. येलूर संघ आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. 64 धावांचं आव्हान आहे. भलं मोठं आव्हान आहे. 16च्या सरासरीने आपल्याला रन बनवावे लागतील, धावा बनवावे लागतील. पहिल्या चेंडूवर आक्रमण करावं लागेल, प्रहार करावे लागतील. आपल्यातील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन इथे मात्र तुम्हाला घडवावं लागेल. न्यू बॅटर्स सलामीचे दोन्ही फलंदाज कुमार आणि मानसिंग नक्कीच संघाचे संघनायक कुमार आहेत. स्वतःच्या जबाबदारी व स्वतःवर जबाबदारी घेतली संघाची कुमार याने. सगळ्या डावाची सूत्र कुमार याने आपल्या हातामध्ये घेतलेत. सलामीला जाताना पाहायला मिळतात मानसिंग, कुमार आणि संदीप. स्ट्राइक वर असतील कुमार. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आपल्याला शेवटचा कॉल असेल योगेश. चला सामना चालू करायचा आहे. स्ट्राइक वर असतील कुमार, नॉन स्ट्राइकला असतील संदीप, बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील मॅन फ्रॉम कोळगाव अमित कांबळे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. शोध क्वालिटी क्रिकेट, शोध गुड क्रिकेट. योगेश बारमल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचे संघनायक. चौसष्ट धावा बनवायच्या आहेत. तुमच्याकडे चेंडू असतील 24 चेंडू, 64 धावा 16च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवावे लागतील. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज आम्ही त्यांच्याकडून स्वतः तर मात्र डॉट चेंडू होतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. गोलंदाजीचा कौशल्य, क्रिकेटचा क्लास दाखवतोय गोलंदाज अमित. काय गोलंदाजी चाले. अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक लाईन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तर योगेश बारमल आपल्याला शेवटचा कॉल असेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल.
सुंदर फटका, अप्रतिम फटका, गॅप मध्ये चेंडू आहे, आउटफील्ड फास्ट आहे, दोन खेळाडू चेंडूच्या मागे आहेत आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं बॅक पॉइंटच्या दिशेने. नक्की 3 धावा पूर्ण केल्यात, मात्र 1 धाव मात्र वाचवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर, 100% एफर्ट दिलेत फलन खेळाडूने आपल्या संघासाठी. नक्कीच 3 धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा लागले 3. घुटना टेकून बैठा शॉट पाहायला मिळाला, मात्र डीप मध्ये खेळाडू आहेत, 1 धाव पूर्ण करतील. सुंदर फटका आणि तितकाच काय क्लास आहे, अप्रतिम फटका पाहायला, क्रिकेटचा क्लास दाखवला फलंदाज कुमार याने. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. क्रिकेटचा क्लास, बॅटवरचं नियंत्रण, बॉटमहँडचा प्रयत्न आणि सुंदर फटका. मात्र 2 धावा पूर्ण केल्या, तितका सुंदर फटका पाहायला मिळालाय. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचतो तब्बल 6 या आकड्यावर. समोरच्या दिशेने खेळून काढला, इथे मात्र खेळाडू आहेत आणि टिपलाय झेल, संपलाय. बॅटर कुमारचा खेळ, कुमार बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. पुढची मॅच आहे, तरी पण देखील आपण लेट करत आहात. किंवा एक प्रतिनिधी तरी पाठवा, टॉच होणं अनिवार्य असेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राहुल. धाव फलकावर धावा लागले 6, 1 बाद 6. हलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग मध्ये खेळाडू आहेत, 1 धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो 7 या आकड्यावर. राहुल आहे स्ट्राइकवर, 1 धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. डॉट चेंडू येतोय, अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय गोलंदाज राहुल. पुढचा चेंडू, फटका चांगला आहे, खेळाडू आहेत चेंडू खाली, इथे मात्र बॅक टू बॅक विकेट आले. टिपलाय झेल, संपलाय. बॅटर संजयचा खेळ, संजय बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. कोळगाव संघाने टॉस जिंकलेला आहे, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला, नवीन बॅटर्स मैदानामध्ये पाहायला मिळतात. बाबू 64 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र येलूर संघ कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय.
कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. बाबूकडे क्षमता आहे, संदीपकडे क्षमता आहे. एखादी पार्टनरशिप संघाला विजय प्राप्त करून देऊ शकते. विकेटवर थांबणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी चालली आहे, गोलंदाजीचा क्लास दाखवतोय. अचूक गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू काउंट केला जातोय. आता मात्र समीकरण स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ खेळाडू आहेत लॉंग ऑफ मध्ये. गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 8 या आकड्यावर. हा ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाले. दोन्ही गोलंदाज अमित आणि रोहित भाऊ आहेत. दोन्ही ब्रदर्स कडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. आठ धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 58 12 चेंडू आणि 56 धावेची गरज असेल विजयासाठी. पुढचा चेंडू न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. आकाश पहिल्या चेंडूवर एक रन अर्जित केली गेली आहे. सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते संपूर्ण कोलगाव संघाकडून. पहिल्या षटकामध्ये अमितला पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये राहुल, तिसऱ्या षटकामध्ये आकाश देखील त्याच मार्गावर गोलंदाजी करताना मिळते. तिचा पुलटॉस चेंडू आहे. नो मॅच मध्ये चेंडू जातोय. 2 बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि ते मात्र धाव बाद होत आहेत. फलंदाज संदीप यांना माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 संदीपच्या स्वरूपात लागला गेला तो येलूर संघाला. दहा धावा धावफलकावर लागले. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनेट नंबर 5 वर आदी लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. आदी चला स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं स्पीडअप घ्या. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जातोय. सीमा रेषेपार चौकार. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. व्हाईट प्लस जीएसटीच्या माध्यमातून 4 धावा मिळत आहेत. 5 धावा या चेंडूवर प्राप्त केल्या गेल्यात. 5 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. पहिला चेंडू व्हाईट. कोळगाव संघ
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कोळगाव संघाने. फलंदाजी करायची आहे. 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 17 या आकड्यावर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कॅप मध्ये. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आधीच्या बॅट मधून आला हा चौकार. बॅट्समन आधीच्या बॅट मधून चौकार आलाय. पैठा शॉट मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. समोरच्या कॅमेरा लॉंग ऑफ मध्ये जे खेळाडू आहेत कॅमेऱ्याच्या समोर यायचं नाहीये. प्रेक्षकांना देखील विनंती असेल समोरच्या तो कॅमेरा आहे त्याला त्याच्या मागून यायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेरून यायचं आहे. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अनिकेत स्ट्राईकवर आहेत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत आकाश. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे. अनिकेतला माघारी परतावं लागेल. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. बिग विकेट डाऊन. उमेश आलेत न्यू बॅटर्स. सध्या नॉन स्ट्राईकवर असतील. शेवटचं षटक टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. 1 बाउन्स क्यादर करतील. फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतो 23 या आकड्यावर. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत आणि इथे मात्र पकडलाय झेल. संपलाय बॅटर. बाबूचा खेळ. बाबू बॅक टू पॅव्हिलियन. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. पंताच्या डाव्या बाजूने जातो चेंडू. समोरच्या दिशेने लॉंग ऑन मधून खेळाडू येतील. गॅदर करतील दरम्यान 1 धाव पूर्ण करतात. स्ट्राईकवर असतील उमेश. चला कोळगाव संघ आपण लाईनअप लावून तयार राहायचं आहे. लगेचच आपण
मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे चुकलाय तो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या बाजूने. फुलटॉस चेंडू स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र विजय प्राप्त केलाय सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाने. बेग बेग कॉंग्रॅच्युलेशन सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. हार्ड लक येलूर संघ. पुढील वाटचालीस आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, खेळाडू वृत्तीने खेळलात त्याबद्दल तुमचा विशेष कौतुक. आयोजकांच्या वतीने विशेष आभार. पुढचा सामना कोळगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोळगाव संघ मानलाईवाडी संघ आपण बॅटर्स पाठवायचे आहेत. चला या सामन्याचा सामनावीर असेल मानसिंग, ज्याच्या बॅट मधून आलेत. या सामन्याचा सामनावीर असेल मानसिंग, ज्याच्या बॅट मधून तब्बल